नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज18 लोकमत आणि आपण सध्या गिरगावात आहोत. गिरगावमध्ये सध्या चैतन्यमय आणि मंगलमय वातावरण आहे. गुढीपाडवा आहे आज आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा मुहूर्त. न्यूज18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. जिकडे तिकडे रांगोळ्या काढल्यात गिरगावमध्ये, अतिशय उत्कृष्ट संस्कार भारती रांगोळ्या, ढोल ताशे सज्ज आहेत, ध्वजपथक सज्ज आहे आणि आता थोड्याच वेळात गिरगावमधल्या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. 2 शोभायात्रा आहेत. एकीकडे स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आणि दुसरीकडे शिवसेना प्रतिष्ठान. अशा या शोभायात्रा पाहण्यासाठी मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक येतात बघण्यासाठी. आणि ही सगळी संस्कृती जी जपली जाते गिरगावात दरवर्षी, ती पाहण्यासाठी अतिशय नेत्रदीपक असा हा सोहळा असतो या शोभायात्रांचा. सगळ्यात तरुणी पारंपरिक वेशामध्ये सज्ज आहेत. सगळे तरुण सुद्धा अगदी झब्बा कुर्ता घालून, डोक्यावरती फेटा बांधून, नाकामध्ये नथ घालून या तरुणी तयार आहेत. ढोल ताशांना आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. यावर्षीची विशेष संकल्पना ती म्हणजे शिवराज्य हेच रामराज्य, अशी यंदाच्या गुढीपाडव्याची संकल्पना आहे. अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराची निर्मिती झाली आणि श्रीराम मंदिराच्या निर्माणानंतर संपूर्ण देशभर जो जल्लोष आहे तोच जल्लोष आज गिरगावातल्या या शोभायात्रांमध्ये सुद्धा दिसतोय. एकीकडे श्रीरामाची उंच उंच अशी मूर्ती साकारण्यात आलेली आहे, जी या शोभायात्रेमध्ये संपूर्ण असेल. त्याचसोबत गणपती बाप्पाचं पूजन केलं जाईल. शोभायात्रेला सुरुवात होईल. बुलेट क्वीन्स आपल्याला दिसतील. त्याचसोबत वेगवेगळ्या प्रकारची वाद्य आहे. ढोल ताशे तर आहेतच पारंपरिक, त्यासोबत वेगवेगळे, कुठे कच्ची बाजा असेल, कुठे कोळी बाजा असेल आणि कोळी बँड असेल. तर ही सगळी पारंपरिक वाद्य या शोभायात्रांमध्ये असणार आहेत. वेगवेगळे राजकीय मंडळी सुद्धा या शोभायात्रेच्या निमित्तानं इथे हजर असणार आहेत, कारण लोकसभा निवडणुका सुद्धा आता तोंडावर आहेत. त्या निमित्तानं राजकीय मंडळी फार मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्याचसोबत हे सिने अभिनेते, अभिनेत्री, सेलिब्रिटीज सुद्धा या शोभायात्रेमध्ये आवर्जून उपस्थित असतात. या रांगोळ्या तर तुम्ही पाहत आहातच आणि हे सगळं मंगलमय, चैतन्यपूर्ण असं भारावलेलं वातावरण सध्या गिरगावात आहे. मुंबईमध्ये वेगवेगळ्या भागातच अशा शोभायात्रा निघत असतात, मात्र गिरगावातली शोभायात्रा ही त्याचं एक वैशिष्ट्य असतं. हे रांगोळी कलाकार कालपासूनच इथे आलेले असतात. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या वतीनं ही रांगोळी साकारण्यात आली आणि त्यांची थीम आहे यंदाची शिवराज्य हेच रामराज्य. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचसोबत अयोध्येमध्ये राम मंदिरात श्रीराम लल्लाची झालेली प्रतिष्ठापना हीच यंदाची थीम आहे. त्यामुळे आता उत्तरोत्तर आपल्याला कळणार आहे की कशी ही शोभायात्रा रंगत जाते. साधारण दुपारी 1-2 वाजेपर्यंत ही शोभायात्रा अशीच मोठ्या उत्साहात, जल्लोषात सुरू राहणार आहे.